कोल्हापूर संस्थानामध्ये त्या काळात ज्या काही गुन्हेगारी जमाती होत्या, म्हणजे ब्रिटिशांनी ज्यांच्यावर गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारलेला, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची जमात होती, ते म्हणजे फासेपारधी जमात. आता या फासेपारधी जमातीचं मुख्य समस्या काय होती की एकतर उत्पन्नाचं कुठलंच साधन नाही, शिकारी करून काय पोट भरणार नाही फारसं, पक्ष्यांना मारून जनावरांना मारून किती काळ पोट भरणार, आणि त्याच्यामुळे मग त्यांना चोऱ्यांसारखा मार्ग अवलंबायला लागायचा. त्यांनी एक दिवस असा प्रयत्न केला की म्हटलं छत्रपती शाहू महाराजांच्या कॅम्पवरच हल्ला करून त्यांच्याकडून जे काही मिळेल ते हस्तगत करायचं आणि मग त्याच्यावर काही काळ गुजराण करायचं, असा त्यांचा एक विचार होता. आणि महाराजांना ही गोष्ट कळली आणि महाराजांनी त्या सगळ्यांना पकडून आणलं. आता पकडून आणल्यानंतर महाराजांनी त्यांना शिक्षा दिली नाही. म्हणजे महाराजांचा दूरदृष्टीचा विचार किती मोठा होता बघा. महाराजांनी त्या सगळ्यांना शिक्षा दिली नाही, तर त्यांना काही दिवस आपल्या त्या कैदेत ठेवलं, त्यांची खाण्यापिण्याची चांगली चंगळ केली, त्यांना खूप चांगलं चांगलं खायला दिलं. आता या काळात त्या सगळ्या फासेपारधी मंडळींचा, जे गुन्हेगार म्हणून प्रसिद्ध होते, त्या सगळ्यांचा महाराजांच्यावरचा विश्वास वाढला की हा महाराज इतरांसारखा नाही आहे, आम्हाला हा काही ओरडत नाही आहे, शिव्या देत नाही आहे, शिक्षा देत नाही, तर यांना आम्हाला चांगलं चांगलं खायला दिलं. तर यानंतर महाराजांचा जेव्हा विश्वास वाढत गेला तेव्हा महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली की यांची परिस्थिती, यांचा स्वभाव नेमका काय आहे, ही प्रामाणिक आहेत, शूर आहेत, काटक आहेत, परंतु यांच्याकडे आर्थिक उत्पन्नाचं काहीच साधन नसल्यामुळं यांना चोरीसारखा चुकीचा प्रकार, चुकीचा मार्ग निवडावा लागतो. आणि मग महाराजांनी त्यांना कुणाला पहारेकरी म्हणून नेमलं, कुणाला आपल्या खाजगी सेवेमध्ये घेतलं, कुणाला राजवाड्यावर नेमलं. पण अजूनही महाराजांना त्यांच्यावर विश्वास निर्माण होण्यासाठी त्यांची एक परीक्षा घ्यायची होती. आणि महाराजांनी एक फार सुंदर परीक्षा घेतली. महाराजांनी सांगितलं, महाराज तेव्हा सोनतळी कॅम्पला होते, म्हणजे रजपूतवाडीला जो सोनतळी कॅम्प आहे तिथं महाराज होते. आणि तिथं महाराजांनी एका फासेवादी तरुणाला सांगितलं, एका व्यक्तीला सांगितलं की मी आत असणार आहे आणि आत कुणालाही सोडायचं नाही, तू इथं पहारेकरी म्हणून दारावर उभा राहा, दारवाण म्हणून. म्हटलं ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितलं तर मी येणार. आणि इतक्यात महाराजांनी बापूसाहेब महाराजांना, म्हणजे शाहू महाराजांचे धाकटे बंधू पिराजराव उर्फ बापूसाहेब यांना बोलावणं पाठवलं नव्या राजवाड्यावर. त्यांना सांगितलं की तुम्ही लगबगीनं या आणि मला तुम्हाला भेटायचं आहे. बापूसाहेबांना चिंता निर्माण झाली की नेमकं काय झालं, महाराजांनी एवढ्या लगबगीनं का बोलवलं आहे. आणि ते नव्या राजवाड्यावरून, म्हणजे बावड्यावरून सोनतळी कॅम्पला आले आणि हा फासेपारधी जो महाराजांनी नेमलेला होता तो बाहेरच उभा होता. आणि तो म्हटला, महाराजांनी सांगितलं आत कोणाला सोडायचं नाही. तर बापूसाहेब महाराजांना हा काहीच प्रकार माहिती नाही. बापूसाहेब म्हटले, अरे मी महाराजांचा धाकटा बंधू आहे, मला आत जायचं आहे, महाराजांनी मला बोलवलं आहे, मला सोड. पण हा काही आत जायला तयार नाही. महाराजांनी सांगितलं, म्हटले महाराजांनी मला सांगितलं तर सांगितलं, मग मी काही तुम्हाला सोडणार नाही. गोंधळ वाढला, एवढा वाढला की बापूसाहेब महाराज त्या फासेपारध्याच्या अंगावर धावून गेले आणि म्हटलं, अरे तुम्हाला आत सोडतोस की नाही, मी कोण आहे तुला माहिती आहे का. फासेपारधी म्हटला, सरकार तुम्ही कुणी पण असा, पण मी काही तुम्हाला आत सोडणार नाही. तुम्हाला आत जायचंच असेल तर एक काम करा, ही बंदूक घ्या, मला माराने आत जा. मग मी महाराजांचा नियम किंवा महाराजांनी सांगितलेलं जे काही सूचना होती, आदेश होता, तो मोडला नाही असा त्याचा अर्थ होईल. मला गोळी घाला नाही आत जा. शेवटी महाराज बाहेर आले आणि त्यांनी हसून बापूसाहेबांना आत घेऊन गेले. म्हणजे महाराजांच्यावर प्रेम करणारी मंडळी किंवा महाराजांनी जवळ केलेली मंडळी त्यांच्यावर किती जीव टाकत होती याचं एक हे उदाहरण आहे. आणि त्याला कारण म्हणजे महाराजच होते. त्याचं कारण म्हणजे महाराजांनी कधीही कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता एखाद्याला शिक्षा देणं किंवा एखाद्याला टाकून बोलणं किंवा एखाद्याचा दुस्वास करणं अशा प्रकारे कधीच केले नाही. व्यक्तीच्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडवण्याचा प्रयत्न महाराज करायचे. आणि म्हणूनच महाराजांना राजर्षी असं म्हटलं जातं, राजा आणि ऋषी असं म्हटलं जातं. धन्यवाद.